बस बस खाली ना. नसतोय. हा ग्रंथ रोज वाचायचा असतो. या कलियुगामध्ये सर्वांना रोज वाचणं शक्य होत नाही. म्हणून भगवान शंकराने 15 अध्याय स्वतः लिहिलेला आहे. तो वाचला की सगळा अध्याय वाचण्याचं सार्थक फल मिळतं. म्हणून मी रोज 15 अध्याय वाचतो, म्हणजे सगळा ग्रंथ वाचतो. 11 वाजता की 15? 15. ऐकला म्हणजे आता विक्षेप नको, हे माझं रेकॉर्डिंग करताय म्हणजे प्रश्न नका विचारू. आणि 11वा अध्याय हा सोमवारी वाचायचा. या ग्रंथांची माझा अनन्य असं आहे, अनन्य आहे, साधन आहे. म्हणून योगायोगाने आम्ही गेल्या वर्षापासून एक महिनाभर कुठे भगवंताचं नामस्मरण करत असतो. मी, शिंदे सर, काणेकर सर, निकम महाराज. आता आम्ही घरी महिनाभर नाही, गेल्या वर्षी सुद्धा महिनाभर घरी नव्हतो. आता इथून आम्ही लगेच शिंदेवडीत जाणार, इथे वाचन करणार, भजन करणार, आरती करणार. ऐकलं का? आणि उद्या सांगत आहे. त्या सहज आपल्या मित्रांना म्हटलं, दादा अशोकरावांना माझी अशी इच्छा झाली की या गावामध्ये पारायण व्हावं, आणि त्याने होकार दिला. बरं मला वाटलं, कारण की त्याने दिली. गेल्या वर्षी आम्ही 4 गावांना भेटी दिल्या होत्या, 4 सोमवार. दावीर, लवेलला 2 ठिकाणी, बोरजला. नंतर आम्ही आबाशी, खवटीला या गावामध्ये जाऊन भक्तीचा प्रसार केला. हे वेगळं आहे. मागचा एक महिनाभर आम्ही, आता 15 दिवस आम्ही शिंदेवडीत आहोत. उद्या 15 दिवस आम्हाला भीती होणार. त्यांची बायको म्हणते काय आज तरी येणार की नाही जेवायला. ते म्हणतात नाही येणार, गोष्टी काही सोडत नाही. त्यांना मी काल विश्रांती दिली. म्हटलं तुमच्या वाणीमध्ये श्रावण मासामध्ये 15 दिवस हरिपाठ करतात, तुमची उपस्थिती लागू दे एखाद्या दिवशी. त्यांनी माझं ऐकलं आणि तिथे हरिपाठ करायला लागले. बरं झालं आजचं तुमच्या सर्वांचं आम्हाला दर्शन झालं, आणि त्याच्या निमित्ताने हा संपूर्ण ग्रंथ वाचायचं श्रेय आम्हा वैष्णवाला मिळालं. 4-5 वैष्णव तुमच्या घरी आले, हे मोठं भाग्य आहे. आणि आमच्या अशोकराव तर वैष्णव येणार नाही अशातला भाग नव्हे. तुम्ही बोलवलं की पाचारणी केलं की आम्ही येऊ. पण विशेष महत्त्व आम्ही वैष्णवाला देतो. दारुड्याचा मित्र दारुडे असतो, चोराचा मित्र चोर असतो, तसा वैष्णवांचा मित्र वैष्णव असतो. असो, हा शिवलीळामध्ये 14वा अध्याय हे रेकॉर्डिंग करते. उद्या ते तुम्हाला मुंबईतून कोणाकडून फोन दिला आम्ही, तर हे आजचं जे लिखाण तुमचा फोटो वगैरे आहेत हे तुम्हाला तिकडून येईल की तुम्ही इथे काय ऐकायला गेले होते काय ग्रंथ. असं त्यांचा यूट्यूब असं एक त्यांच्याकडे का कार्य करत असतात, मोठे एक योगदान देतात या कामासाठी. मला ते गुरु मानतात. त्याला या क्षेत्रामध्ये मी ओढायला लागली की तुम्ही अशी काय करू नका, काय शाळा घर हे, तुम्ही या क्षेत्रामध्ये या. आणि पहिली सेवा त्यांना लगेच दिली. लगेच 2 महिन्यामध्ये ते प्रवचन करायला त्यांनी सुरुवात केली. आम्ही शिवसुतारवाडीमध्ये होतो, त्यांना पहिली प्रवचनाची सेवा दिली. त्यांना लोकांनी 1000 रुपये दिले, आणि त्याने त्या कीर्तनात सांगितले प्रवचनात की हे 1000 रुपये दिलेले की मी न घेता माझ्या गुरुजवळ ठेवतो. म्हणजे माझ्याजवळ ठेवले त्यांनी. मी गावातल्या लोकांना सांगितलं मला पण 1000 रुपये नको, मी तुम्ही अन्नदान करता त्या अन्नदानामध्ये घ्या. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय भस्मासुर हरण भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभय हरणा भेदातीत भुजाची प्रती भवानीवरा भक्तकारका भोगी भूषणा भूतपालका भाविक रक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा
हे देवांचे गुण आहेत चांगले भगवान शंकराचे. त्रिताप क्षमना त्रिदोष हारिका त्रिगुणातीत त्रिपुरांतक त्रिभुवनजनक त्र्यंबका कलिरक्षका त्रिकांड विद्या. तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कचले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा कळसात अध्याय म्हटलेलं आहे, म्हणजे तिथे समाप्ती आहे. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले स्वामी कार्तिकाची जनन. यावरी शौनकादी लागून सूत सांगे नैमिषारण्ये. सूत सांगताय दोघेही गाठुटे असता. ते दोघे जण लहान होती. जगदंबा खेळती प्रीतीने जगातुंदा ओसंगा घेऊन शिवजननी देत स्तनपान. चुडांगे दंडे करून दुग्ध उडीत गजाश. दोघे असते ते काय होतं मारामारी करतात. माझ्या पण मुलीला आता 2 मुलं झाली. हे हवा एक मुलगा एक मुलगी. काय त्याला म्हणतात जुळे 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 जुळे. काय आईला काय काम करून देते. हे जुगाजवळ गेली की ते दुसरं. गौरीच गजास्त्र आंबेच्या पृथ्वीवरनी प्रीती. शिवडा फिरवीत गणपती शिवडेच पय साठवणी. षण्मुखाप्रती बोलत ते द्वा म्हणे घे का अमृत ब्रह्मादिकादेय प्राप्त. स्कंद बोली क्रोधयुक्त उच्चित तुझे न घेमी. अहो एकाने काय लागलं तर म्हणे मी आता उचित तुझं काढणार नाही. क्षणान म्हणे चराचर जननी. कोण क्षणाक्षण आणि कोण गणपती आणि कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामी हे दोघे जण लंब नाशिक मध्ये लागून उचित दूध देतो पाय लोचनी. सांग मृडानी कायल्याचे सुडेच धरुनिया खाले पाडू कायची वेळी. माते याचे नाशिक विशाळा वेळी का व्हायचे गेले तुवा. आईला विचार नाक मोठं का केलं. इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रवसली मनोहर. पर्या लंब नाशिक कर्ण तोर. दंत एक बाहेर दिसत ते. दुसऱ्याला म्हणू लागलं याचा एक दात बाहेर कसे. ऐसा प्रसोळाची बाळ ऐकता हासे पय फेन जवळ. घरा धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिसी हास्य नाटोपे. दोघांनाही त्याला देखील हसायला आलं. स्कंद म्हणे जननी पायी या सूत्री मज स्तनपान दी. हे त्याला खाली उतर. मग जगदंबेने लवलाई विघ्नेशा खाली बैसविली. गणपतीला खाली बसवले आणि षडमुख आडवा घेऊन स्तन जो घाली त्याच्यावरती त्या क्षणाला घेतलेला. 5ही मुखे आक्रंदोनी रडू लागली ते गवा. ते देखून गणनाथ पोट धरून गजगज हसत म्हणे आंबे तुझा हा काहीसा सुच हा कपोडीचा आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी 5 त्याला वजन आणि 5 आणीशी कुठून. आता 5 कुठून आणायचं. आयशा ऐकता पिनाक पाणी काय हसून बोलत. काय म्हणतो तो गजवदन ऐसा प्रसवलीची नंदन. त्यावरी अपर्णा सुहाशिवदन प्रत्युत्तर देत असे. बघा ती काय माऊली देते उत्तर. म्हण्या तुम्हा सारिका झाला नंदन. नवऱ्याला सांगते तुम्ही पंचमुख हा षडमुख मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन. पुत्र पाहून सुखावी. शंकराला सांगू या परी षडमुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदी कलह करीती अंतरी पिढी अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावणे आले जगत्रय जननी. वक्रतुंडासी हृदय धरुणी म्हणे बाळा काय झाले. तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरले माझे कर्ण. माझे आणि काय झाले कान. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हसून अग्नी संभोवाचे बोले वचन. गजाननाचे कठीण वाचन ऐसे कैसे बोलिताचे. ओ गणपतीला एवढं कठीण कठोर भाष्य करू नये. स्कंद म्हणे तर्जनी उचलून तिने मोजिले माझे 12 नयन. मला किती 12 नयन. यावरी हैमवती हसून एक दंताप्रती बोलत.
म्हणे तू अनुचित केली कुमाराचे नयन का मुजिले यावरी नागाने न बोले ऐक माते अन्यायाचा माझी शुडा लंबायमान माझी शुंडा म्हणजे काय सोन येणे मोजिली चवंगे घालून चौका याला म्हणतात चौका ना होय अन्याय आथोर त्रिभुवन करी ताडन आंब्याची यावर एका स्वामी कार्तिक बोलत आंबेने माझे मोजिले हस्त यावर एक करी मुख बोलत मैनाक भगिनी ऐक बाप याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू अशी करशील काढन नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती इव मुख म्हणे भेडसावून माझा बोलीला हा न सहावे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले तुझं पोट मोठं का तू काय मोदक जास्त खाल्लेस का आईचे ऐकता मुरडानी दोघांची हृदयी घरी प्रीती करून दोघांची प्रिय वस्तू देऊन शेवटी एक लग्न असू दे आणि एक चांगला असू दे शेवटी आईला दोघी त्या समजाविले केजवा यावरी मदनांतक पायी सुवासनी मैसला आनंदमयी जगदंबा मुखाकडे पायी आशेवचन दुर्या यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवलेख दिसते तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणे अद्भुत पद्मज विडोजा समजेना कैलासपती म्हणे इव गमने हरिमध्ये मृगशाव क नयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे यावरी चातुर्य सरोवर मराळी हिरंबजांनी म्हणे कपाळ मवळी जळांतरे श्रीचे वजन ही वेळी दिसते मज भाल नेत्रा यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मोकणवे वारिज शिवाय मानसते जटवटवीज दिसते यावरी सजल जलद वर्णा स्कंद माता म्हणे पंचदश नयना नीलकेज व्याघ्र चर्म वसना कृष्णवर्ण दिसताती कृष्ण सारखा दिसतो यावरी बोले पंचवदन कमळे मिलिंद घे सुगंध वैसोन नसते जपुससे चंद घेऊन रमा रमण सहोदरी यावर बोले भुजंग त्रिवेणी कमळास गोया का खळवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणे आमना धृती नेणती देवाचं काय करणे वेगळी आहे काय करेल सांगता येणार नाही या ठिकाणी सुद्धा भगवान शंकराचं आगमन झालेलं आहे कुठल्या रूपाने झालं असेल तर आपण काय जाणू शकत नाही तेवढी आपल्याकडे काय नाही शक्ती नाही युक्ती नाही ज्ञान नाही यावरी बोले हिमनगर दामाच भ्रुकुट्या नवे पाये त्वरित सैल लहरे तळपत दृष्टी तरळ दिसली काव यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी बोले कंबू कंठी कमंडलू स्तनी म्हणे कैरवास नेत्र पिनाकबाणी काहो दिसती आकरणे यावरी शपरी ध्वज दहन बोलत कमळामध्ये नीर बहुध नेत्र नव्हतेची मीन तळपत हंसगमने निरखीवरे जे अनंत गुण परिपूर्ण विल्लाळ ते पूर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा सन युगुळ कमंडलू आयसे दिसते का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधा नंदिनी सन नवेती दोन्ही विलोकुन पाहे बरे गंगा जराचे दोन्ही तिरी चक्रवाकी बैसली साजिरी दुर्गा म्हणे मजनारी बहुत साहित्य पुरवित एकाचे अनेक करून दाखवले हे त्रिभुवन तुमचे मौनेचे धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे मग मांडून या सारे पाठ खेळती दाक्षिणी निळकंठ ज्यांचे खेळ खेळता वरिष्ठ भक्त होती ती जगती देवाचं आणि माऊलीचं आपला काही सारीपाठ चालू दोघे खेळता खेळता आनंद घेणं तो आला कमलोद्भव नंदन कोण नारद मुनी काय कमलोद्भव नंदन म्हणजे नारद मुनी आले
ब्रह्मवीणा वाजवली करी सत्वरा पार मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकिनी नारद मुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंग नाही खेळता या खेळाला रंग काय येणार आहे का काहीतरी पण लावा पोरं नाही का लावतात पैसे लावून कॅट खेळतात आणि जेवढाच खेळतात ते पण काही येईल कशी आहे आणि जुनी पुढी माणसं त्यांना रागवत पण नाही अरे असं नाही देवळामध्ये आपण देवाचं नामस्मरण करते असे तरुण वर्गाने खेळ खेळायचे नाही म्हणजे आम्हाला कोण नाही म्हणजे जागरण करायला कोण नाही म्हणून म्हटलं हा खेळ खेळायचा नाही तो आपला दोष आहे त्या गावाला वाडीला सगळ्या लोकांना दोष आहे असो मला पण मी पाहिले म्हणून सांगतो तुमच्या इथे नसेल रंग नाहीये खेळाचे अहो काहीतरी पण लावा दोघांची मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकील त्याची एक वस्त आपली द्यावी निर्धारा जिंकील त्याला काहीतरी द्यायचं तो प्रथम डाव देत काहीतरी नाही द्यायचं आपल्या अंगावरती एक वस्त्र द्यायचं वस्त का वस्त आहे हा वस्त द्यायचा हा प्रथम डाव देत क्षणी जिंकी झाली मेनकानंदिनी पत्नीने आणि तिने जिंकला पहिला डाव व्याघ्रांबळ घेतली हिरोनी नारद मुनी हसत होती नारद मुनी हसायला लागली दुजारी डाव जिंकीचा भवानी घेतले गजचर्म हिरोनी एक मागे एक तेच क्षणी दाया घेतली गजचर्म व्याघ्रांबर गळा शोभे वासुकी हार असं वर्णन आहे तेव्हाचं ते पहिलं घेतले 10 आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी माऊलीने जिंकली सगळी सर्व भूषणे घेतली हिरोणी शेवटी कौपिलही साधूनी शंकर झाला दिगंबर उघडा बंब झाला सुरवीर पुत्र जिंकीला तोही देवीने आपला केला नारद गदगदा हासीन नेला नारद हसू लागला 2 मिनिटं आईला काय बोलिला शिवाचे म्हणे स्त्रीने जिंकिले फड करुणी गेला तुझा महिमा पूर्ण सुखी अवघी माया तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझं इने जिंकले सगुण बन हे तू अव्यक्त पूर्ण तुझं कोण पुसत होते तू अव्यक्त होता तुला आता सगुण गेलं या बायकोमुळे तू आता मोठा झालात पण एवं तू मायाधीन झाली पूर्ण आता भक्तांची कैसी डावीची सत्वदन ऐसे ऐकता बाललोचन गेला रुजून भुरवणा अहो अपमान झाला आपल्या एका या खेळामध्ये हरला रागाने रुसून इतके कृत्य करून गेला तिथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला इथे कोणी माणसांचा वास नाही अशा ठिकाणी शौर्यता न बडे कोणाची टाई योगी ध्यानी सर्व जाऊन जाईल अहो तो कुठं मिळणार तो आपल्या हृदयात नाही इथे आहे सगळा न कळे मुळाग्र खोटे काही जाती फुल नसेली नाम रूप गुणाचेच गोचवर्ण आश्रमयेत सौवेदांचे अतीत कोणा अंतर कळेची देह देवाचे मंदिर आहे ना आता बाहेर कोण अंत कळे ना कोणाला काय कळते म्हणून कुणालाही माणसाला असं कधी हे रागाने सुद्धा बोलू नये देवाला राग येईल हात असले त्या बरोबर आहे ना कुणाला असं बाबा या महाराजांनी पाया पडले की आपणही त्याच्या पाया पडावं पाया पडली जन एकमेका पंढरीच्या लोका नाया अभिमान हा अभिमान हा कुठे जातो तुका म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ नाश अहंकाराचा आपल्या जगामध्ये आपला अहंकार गेला पाहिजे असो जगदंबा सख्या घेऊन या वनात झालेल्या शोधावया गिरीकंदरी मठ गुहा शोधून या मठामध्ये गेल्या तिकडे कोण होते मुगले गुरुजी नव्हते वारकरी खेड तालुका वारकरी मठ तो मठ गुरुजींनी स्थापन केलेला आहे पण लोक म्हणतात आता त्याचा काय म्हणतात नवनीत आता इतर लोक करताय बरं खाऊ द्या मोगरे गुरुजी त्याच्यावर तुळशी पत्ते टाकले भागली बहुत जगदंबा सर्व तीर्थे सुदिली सवेग
बहुतांशी कुशेला त्याचा मार्ग तो शोधीचा योगीला खाली पडेला. होय हो अहो कुठे नाही मिळाला. देवाला शोधायला गेल्या मैत्रिणी आल्या. पंचांगी साधन धूम्रपान जटाधारे लग्न मौन एके सदा झाकिले नाही ना एक गगन विलोकिते एक उभेची निरंतर घे वायुदार त्याचे पुस्तक श्री शंकर कुठे आहे ना बोलती कुठे आहे. एक करीती सदा यज्ञ एक हरिती हिंसा बलिदान परितेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा वेगवेगळे तपश्चर्या लोंबत होते ब्रह्मांड लोक. याला विचार आहे आमचा शंकर कुठे दिसला का. एक 64 कळा दावीची एक 14 विद्या रवीची एक वादव्याध निवृत्ती करिता बोध भागे एक सागरी पुराण एक नाथरी उद्याची लोकांचे सांगती उदय जिज्ञान परी उभा राहून दुरावला लोकून सांगी ब्रह्मज्ञान. आपण बोलले पाहिजे म्हणजे आपण लोकांना सांगायची बा तुळशी माळ गळ्यामध्ये घाला पण ती आपल्या गळ्यामध्ये आहे. लोकांना सांगायचं पैठणीची वारी करा हे वारी करत नाही. एक नाथीची कूच मृतिका उदक म्हणते आम्ही चुकीने पावन देख याचं एक पुस्तक कैलास नायक न पडे काही होता आम्ही सगळी केलेला होतोय. पण तुमचे शंकर कैलासपती कुठे आम्हाला दिसले नाही. जे आधी माया विश्वचरणी अनंत जगतेचे स्वामिनी हे समली नाना साधली चरांची कहाणी काय देते. ठाई पडावया शिवस्वरूप श्राप दिलापती करी तप मधुआ गृहिण करीती साक्ष्य पंडिशी देणी याचे लागले. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञानेशीम उपासना मार्ग उत्तम अथर्व स्थापित ते सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणते ईश्वर समर्थ जीव सान त्यांचे पदन पावतीचे. मीमांसक स्थापिते कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगते योग शब्द विभाग व्याकरणी देवाकडे जाण्याचे मार्ग आहे. त्या मार्गाने गेला की आपल्याला देवाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वरी मध्ये बायका 3 मार्ग 4 मार्ग सांगितले. कर्म मार्ग ज्ञान मार्ग योग मार्ग आणि सगळ्यात सोपा भक्ती मार्ग. म्हणून हे आपलं जे वाचन चालू आहे ते भक्ती आपण करत आहोत. भक्ती मार्गाने आपल्याला देवाची काय होईल प्राप्ती होईल. सर्व निर्शुने उरले उत्तम मीमांसक स्थापिते कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांख्य योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निर्शोने उरले उत्तम. वेदांते म्हणते तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र आगंद योग. त्या शिवाचे नाम घेऊनी जगदंबा बाहेर घोरवणी सकळ अभिमान टाकुनी वल्लभा मी शरण तुझे. अहो त्याची बाको वनामध्ये जगदंबा आहे. सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार कैला जळी द्वार विळोकीला जगदंबेने दिसला कुठेतरी साधारण सावं वाटलं. तो स्वात्ममुखी झाला तर लीन झाकिले असते पंचदश नयन डोळे दाखले होते. देवी म्हणे श्वशुरगोळी येऊन अरे वास केला असे तिला वाटतं बहुतेक श्वशूर म्हणजे सासरीला काय सासरी केलं काय. अपर्णामध्ये विचारी या रूपे जवळी जाऊ झाले तरी मजवरे याव झाले क्रोधाया होईल. मग भिल्लीचा वेश धरून तिने भिल्लीचा वेश धरला. ते तपश्चर्याला कुठेतरी बसले. हा आपले देव एक पत्नी एक पत्नी एक बाणी मुरहर भगिनी चालेली. त्या तपश्चर्याला तिकडे गेली. भिल्लिनीचा वेश केला पत्नीने. भीमाशंकरला आली. मयूर पिच्छांचे गेले वसन अनुपम वेश धरून मुरहरी भगिनी चालेली. मुरारी भगिनी म्हणजे कोण. मुरारी कोण आहे. अहो ही नाही मुरारी म्हणजे विष्णूची भगिनी. अनुपम वेश धरून मुरहरी भगिनी चालिली.
अनंत कमळ भवांडमाळा त्रिभुवन सुंदरी गुंफी येळा तिने स्वरहर मोईला नृत्य गायने करुनिया तिने वेश केला भिल्लिणीचा आणि नाचू लागली. अनंत शक्ती भोवत्या विराजती. ती कोण येते? गौतमी पाटील आणले की लोक लगेच बघायला जातात. काय करावं? गौतमी पाटीलला बघायला गेलो होतो. अहो आपली बायको तसेच ती गौतमी पाटील, तिला बघायला काय वेगळे जातात तुम्ही? पण लोक गेले आम्ही नाही गेलो. हा आपले हे सांगता येतं छातीला हात देऊन, हा तुम्ही जाणाऱ्याने तुमचं कल्याण देवो करू. हा अरे अरे तिने नृत्य गायन करून या. ती बिल्लीचा वेश करू लागली, मी गायन करू लागली. अनंत शक्ती होत्या विराजती. विमाने अष्टी नायिका तन्मय होती. किन्नर गंधर्व आश्चर्य करते गायन रीती ऐकून या. होय गायन ऐकून किन्नर गंधर्व आश्चर्य करत्या. वैरभाव वनचरे विसरती. आरतीला तन्मय होती. नद्यांचे जलप्रवाह खुंटती. पक्षी विसरती देवाव. निश्चळ झाला पवन विदूक रंग गेला वधून. कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पायी. अंगीचा सुटला दिव्य अमोद. ती जवळ आली. तपश्चर्याला कुठे बसली. देव पाती होनी शरपद. नृत्य करिता भाव विविध. दावी नाना प्रकारीचे. नाचू लागली. शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटक झाले विधू चंड किरण. देवललना म्हणते वाळून इजावरून जावे समजते. आधी जननीचे अपार लागव. नेनते चक्रादी कमलोद्भव. दिव्य हिरकाणीचे वैभव. दंत तेजी झाकिली. सगळं काय झाकलेलं होतं. दंत पंक्तीचा झळकता रंग. खडेचे हिरे होते सुरंग. तनुचा सुगंध अभंग नभ भिजूनी कोरी जाय. सगळे जे सुगंध सुटला. पद्ममुद्रा जेथे उमटत. सुवास कमळे जेथे उगवत. वा जेथेच्या परागास वेधूनी वसंत. प्रदक्षिणाकडे पृथ्वीने अनंत विद्युलता कल्लोळ. तैसे स्वरूप तेज निर्मळ. नेत्र उडवणे जास्वनेळ. आता झाला ते देवा. होय बिल्लिनीचा वेश केला आणि त्याने डोळे उघडले. पायी पैंजण पुरी रुंजुळती. हे रुंजून वाजलं. त्या शुद्ध घंटा रसाळ गर्जती. करीची कंकणे झडत्कारी. नृत्य गते सरेची. भ्रूलता चढवणे. कामशत्रू वेंदिला एक कटाक्षण वाणी. मनक कुरंग पडिला धरणी सुरवरा. कर्णी नकळेची. दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण. पंचबाणे व्यापिला पंचदशेन. तप ध्यान विसरून वृत्तांत. उसेचे विचारलं म्हणे तू नारी कुठली कोड. अरे कामाया जातीवर जुनी गळ. तुझे स्वरूप लावण्याचे गुण अशी तुझे नाही. अरे तुझ्यासारखी लावण्य असण्याची जगात नाही. आणि आहे कोण? पत्नी. तुझा वदन इंदू विलोकून. चकोर झाले नयन. आता वरी मध्ये लागून तुझा अधीन मी झालो. इतकी सुंदर तू आहेस. हा माझी मग काय ओळखू? आता मला वर आहे. यावरी बोले भिल्लीनी. भिल्ली म्हणजे बायको काय म्हणाली? उमे आईची ललना टाकून का बैसलाची घोरवणी. अहो बायकोला टाकून घोर वनामध्ये कशाला आली आणि मला वरली? कायला असं भुवन तेजोनी. मी तो परनारी निश्चित. मी दुसरी स्त्री आहे. नवरी न घडे कदा सुरज. तुवा मन जिंकेले नाही घेतार्थ. तरी तपस्वी कैसा तू. अरे मला वरलेस ना तू. तू तपश्चर्या कष्टाला कसला शंकर. यावरी बोले पिनाक पाणी. मी दुर्गेवरी आलो रुसूनी. अहो मी बायकोवर रुसूनच आलो नाही इथे. आणि आहे ती बायको जवळ बोलतोय. होय मी बायकोवर रुसून आलो इथे.
तिचे मुखन पाहावे परतोनी नाव सोबत. म्हणजे दुर्गेजवळ पार्वतीजवळ. हा, आणि आता ही कोण आहे? पार्वतीने रूप कुणाचं घेतलंय? त्या भिल्लीने. भिल्लीनेच नाव स्वप्ने न घ्यायची. मी स्वप्नात तुझं नाव घेत नाही. या परी भिल्लीनी बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत. अहो माझा पण नवरा अतिशय राग भारी द्यावा. किती राग हवा? राग नको, रागिष्ट नको. हे त्रिभुवन जाळीत क्षणात तुका म्हणे देह भरिला विठ्ठली काम क्रोध. गेले घर रिधे. कशाने करायचं? देवाचं नामस्मरण करून या सगळ्या या काय आहेत षडगुण आहेत ते कमी होतात. ऐकलं का? अणु मात्र गोष्ट करताची यावर बोले जगन्नाथ. ही बहुकाळाचे घडी राज्यांचा दक्षिणे आगी उडी घालीत क्रोधात भूत येता पुढे गेली पर्वताच्या पोटी मागुची तिचे वरी मी झुरत्याची. परी ती कवटाळी न मोठी अति कपटी मी जाणे. सांगतो तिच्याबद्दल. भिल्लीनं म्हणे ऐकले काली. भिल्ली म्हणतो ऐकलं मी तुझी बायकोला रागाने तुझे सोडून आहेच. तू कपटी आहे सतीच्या मुली आणि त्याच्या माझ्या बायकोपेक्षा तू कपटी आहेस. त्याच्या बायकोलाच सांगतो. शिरी ठेवली सोडून भोळी भवानी अत्यंत दुर्गे आईची पट्टराणी टाकुनी का हिडसेवनी परललना देखुनी नैनी गळा येऊनी रोपाशी. माझ्या मला कशाला पाहतोय? तुझे चांगली परललना आहे. मागुची बोले कैलासनाथ. क्षणात सृष्टी घडामोड करीत शिवम निशोंभादे जायचं युद्ध करुणी मर्दिले तिने. ती घरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी न जाय परतून कैलासाशी निशे. बघा समजा ती आली, इथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नच जाय परतून. मी जाणार नाही. पण त्या दोघींचा सांभाळ करा तुम्ही. कैलासाची निश्चय सांगितले. तो म्हणाला ती जरी आली तर मी दोघांचा सांभाळ करीन. तिची मी न करी संभाषण. ती आली तर तुझ्या बोलणार नाही. तुझी वरी मी झालो तुझ्या आधीनं. मी तुझ्याबरोबर लग्न केले. जिकडे नेशील तिकडे येईन वचना देईन तुझा मी. तुझ्या वचनाप्रमाणे राहील. या परी बोले घोरटी भवानी पैसली तुझ्या पाठी. 2 वेळा वरीला दुर्जटे तिचे गती केली. मग माझा पाड काय तुझं केव्हा टाकून जाशील न कळे मज. जिथे पण खेळता सहज तुझे त्वाची हरविले. बघा हे केव्हा तू जाशील मला टाकून. हे काय तुझ्यावर माझा विश्वास नाही. न बोलेची मजला रंगन भिल्लीने मागोते करे नृत्य गायन. पुन्हा ती नाचू लागली. मग उठीला पंचवचन येईन तिची आलिंगन द्यावया. अंबा चालेली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरार. मुगजाचे गावे सुंदर भाग घे पै माझी. तू मज माळ घाली येऊन मी न जाय तुझ्या टाकून. मग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझी या. मला माळ घाला मग तुमची होईन कामिनी. अवश्य बोले खरवांग पाणी. अंत काही बेदोनी कैलासाशी नेला ते जेव्हा. कैलासाला आणि तिथे माळ काय घातली. सिंहासनावर बसले. सिंहासन म्हणजे आपला काय आपण कुठे बसतो 2 खुर्च्यांवर ना. तुझा खुर्च्या क्लास झाले होत्या तुझ्या लग्नात वळा. आमच्या नाही, आमच्या लाकडाच्या खुर्च्या. आमची लाकडाच्या खुर्ची होती. तुम्हाला मोठ्या खुर्च्या होत्या. सिंहासनी बैसवली. षोडोपचारी केले पूजन. पूजा करायची असते. देवीने धड धरले चरण कंठी मान झाली. आता इथे शास्त्रामध्ये गेले पत्नीने पूजा करायची असते. आता बामण काय सांगेल तो पूर्ण नावी ठेवेल ती निशा होय. आणि भट जात सांगेल ती तिथी असो. देवी आपले स्वरूप त्याच्यात पाहिजे त्रिपुराने.
मग हसती परस्परी एकमेका पाहुनी. अहो काहीतरी बायकोची खूण असेल ना, एकमेकांना ओळखली. अहो ही बघा करंगडी बघा, माझी कशी करंगडी एक बोट आहे, कुठल्या तरी अवयवाकडे शंकराचं लक्ष गेलं. शिवमणी धन्य भवानी, त्वचे आणिले मध्ये समजावून सुशोधकाची लागोनी कथा जागे विचित्र. करी विणा घेऊनी ब्रह्मसूत, शिवाजवळी आला अकस्मात. ब्रह्मसूत म्हणजे कोण? नारद मुनी. नारद मुनी आले. या दोघांचं भाषण चालू आहे. झालं, लग्न झालं. म्हणे विश्वंभर विश्वनाथा, अरे तुझे भक्त देखील भाऊ, अरे किती भक्त तुझे भगत जात. हरे हरे महादेव म्हणते. परी कांती नगरी सियाळ, घेर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळात, साथ खेळ क्षमावंत. अहो कितीतरी माणसं तुझे गुणगान करतात. येत आहे काय? हो जेव्हा येत आहे ना, जमले असलं तर येतो. या या म्हणजे कसं या तुम्ही समारोप करा. आता शेवट तुम्ही बसायचं असतं, बस तुम्ही समारोप करा. आता झालं. त्यांचं असं आहे, तत्वाची माणसं आहेत. एखादा बुवा बघा पहिल्या दिवशी मानकरी झाला असतो,